नावाप्रमाणे ना त्याला काही नाव नसावे, ना त्याचे काही तुम्ही रे माझा मितवा नाव नसावे. नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर आजचा आपला व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग झालेला आहे. व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. सर्वात अगोदर CapCutला ओपन करायचं आहे. त्यानंतर न्यू प्रोजेक्टवरती जायचं आहे. न्यू प्रोजेक्टवरती गेल्यानंतर तुम्हाला आपल्या फोटोमध्ये जायचं आहे. फोटोमध्ये गेल्यानंतर एक इमेज सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्याला अशा प्रकारे ॲड करून घ्यायचं आहे. इमेजला ॲड केल्यानंतर खाली अशा प्रकारे स्क्रोल करायचं आहे. स्क्रोल केल्यानंतर ॲक्सेप्ट नावाच्या ऑप्शनवर क्लिक करून 9x16 शिकून त्याला राईट म्हणायचं आहे. त्यानंतर त्याला अशा प्रकारे झूम करून घ्यायचं आहे. इमेजला झूम केल्यानंतर आपल्याला ॲड ऑडिओवरती क्लिक करायचं आहे. तर मी सॉन्ग ॲड करून घेतो भावांनो. अशा प्रकारे बीट मार्कला एक सॉन्ग दिलं जाईल भावांनो, तुम्हाला ते ॲड करून घ्यायचं आहे. असं घ्यायचं आहे. परत जो आपला इमेज त्याला अशा पर्यंत ओढून घ्यायचं शेवटपर्यंत अशा प्रकारे. त्यानंतर आपल्याला परत बॅकला यायचं. बॅक आल्यानंतर आपल्याला ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून ॲड ओव्हरलेवरती जायचं. त्यानंतर बीट मार्क प्रोजेक्ट घ्यायचं आपल्याला, त्याला ॲड करून घ्यायचं आहे. तो अशा प्रकारे ॲड होऊन जाईल. त्यानंतर त्याला अशा प्रकारे झूम करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला बीट दिसतील भावनो, इथे बीट बदलताना ते बीटवर इमेजवरती क्लिक करायचं आहे वरच्या. त्याला अशा प्रकारे स्प्लिट मारायचं आहे. परत पुढे येऊन इथे यायचं पुन्हा. इथे नंतर स्प्लिट मारायचं आहे. परत पुढे यायचं थोडं अशा प्रकारे, थोडं पुढे यायचं. इथे इमेजवरती क्लिक करून स्प्लिट मारायचं आहे. परत पुढे यायचं. इथे एक स्प्लिट मारायचं आहे. अशा प्रकारे स्प्लिट मारत घ्यायचं भावनो. जशी जशी बीट बदलेल तसं तसं स्प्लिट मारून घ्यायचं तुम्हाला. अशा प्रकारे परत एक इथे स्प्लिट मारून घ्यायचं आहे. परत अशा प्रकारे इथे एक शेवटचं स्प्लिट मारून घ्यायचं भावनो. अशा प्रकारे मी स्प्लिट मारून घेतलेलं आहे भावनो. त्यानंतर तुम्हाला याच्यावरती क्लिक करायचं आहे. जो आपण बीट मार्क प्रोजेक्ट घेतला होता त्याला डिलीट मारून टाकायचं आहे. त्यानंतर आपल्याला आता ॲनिमेशन लावून घ्यायचे भावनो, जे आपल्या इमेज आहे त्याला. तर आपल्याला फर्स्ट इमेजवरती क्लिक करायचं आहे. ॲनिमेशनवरती जायचं आहे. ॲनिमेशनवरती गेल्यानंतर तुम्हाला इंच ऑप्शनमध्ये जायचं आहे. त्यानंतर जो पहिला इफेक्ट आहे आपला स्नॅपशॉट्स नावाचा तो घ्यायचा 1.4 सेकंडपर्यंत त्याला वाढायचं आहे. परत कॉम्बोवरती जायचं आहे. पुढे तुम्हाला एक अजून ॲनिमेशन लावून घ्यायचं आहे भावनो. बाउन्स 1 नावाचा जो ॲनिमेशन तो लावून घ्यायचा आहे समोर पुढे. त्यानंतर परत पुढे यायचं भावनो दुसऱ्या इमेजवरती. तिथं आल्यानंतर तुम्हाला पेंडुलम 1 नावाचा जो इफेक्ट आहे तो ॲड करून घ्यायचा आहे. त्यानंतर परत पुढे जायचं आहे. स्वे इन नावाचा जो इफेक्ट आहे तो तिसऱ्या इमेजला लावून घ्यायचा आहे. परत चौथ्या इमेजला आपल्याला इनवरती जायच्या आधी इनवरती गेल्यानंतर कायरा मॅजिक नावाचा जे इफेक्ट आहे तो 0.2 सेकंडपर्यंत ॲड करून घ्यायचा आहे. त्यानंतर परत कॉम्बोवरती जाऊन तुम्हाला अशा प्रकारे पॉपिंग कॅन्डी नावाचा जो इफेक्ट आहे तो ॲड करून घ्यायचा आहे. जी आपली चौथी इमेज तिला. परत 5व्या इमेजवरती गेल्यानंतर तुम्हाला अगोदर इन नावाच्या ऑप्शनमध्ये जायचं आहे भावनो. सॉरी भावनो, कॉम्बोमध्ये जायचं आहे. कॉम्बोवरती गेल्यानंतर डायनॅमिक शेक सेकंड नावाचा जो इफेक्ट आहे तो ॲड करून घ्यायचा आहे. परत अशा प्रकारे पुढे यायचं आहे. ॲनिमेशनवरती जाऊन कॉम्बोवरती जायचं आहे. कॉम्बोवरती 3D कार्ड 2 नावाचा जो इफेक्ट आहे तो ॲड करून घ्यायचा आहे. परत पुढच्या इमेजला ॲनिमेशनवरती जायचं आहे. कॉम्बोवरती जाऊन तुम्हाला स्वे आउट नावाचा जो इफेक्ट आहे तो ॲड करायचा आहे. आणि जी आपली शेवटची इमेज आहे त्या आउटवरती जायचं आहे. आउट नावाच्या ऑप्शनवरती रोटेशन क्लोजिंग नावाचं जे ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करून 1 सेकंडपर्यंत करून घ्यायचं आहे. राईटवरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला इफेक्टवरती जायचं आहे. इफेक्टवरती गेल्यानंतर व्हिडिओ इफेक्टवरती तुम्हाला डायमंड झूम नावाचा जो इफेक्ट आहे तो लावून घ्यायचा आधी फर्स्ट इमेजला. नंतर सेकंड इमेजला आपल्याला फिल्म नावाचा इमेज व्हिडिओ इफेक्टमध्ये जे सगळे जे इफेक्ट लावलेले भावनो आपण ते व्हिडिओ इफेक्टमधले लावले. तुम्ही त्याचं नाव सर्च मारू शकता आणि लावून घेऊ शकता भावनो. त्यानंतर तिसरा जो इमेज आहे त्याला आपल्याला फ्रेगमेंट नावाचा जो कलर फ्रेगमेंट नावाचा जो इफेक्ट आहे तो ॲड करून घ्यायचा भावनो इथपर्यंत. त्यानंतर आपल्याला अशा प्रकारे पुढे समोर यायचं भावनो. सेकंडला जी इमेज आपली ती आपल्याला 3 लेअर मिरर इमेज लावून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला फ्रीज नावाचं जे ॲनिमेशन हे व्हिडिओ आहे आपला इफेक्ट तो लावून घ्यायचा आहे भावनो. अशा प्रकारचा तो तुम्हाला त्याच्यामध्ये दिसून जाईल भावनो. त्याचं नाव तुम्हाला सांगतो भावनो मी. फ्रीज मोमेंटम नाव आहे त्याचं. अशा प्रकारे लावून घ्यायचा आहे तो इफेक्ट. लावल्यानंतर आपला व्हिडिओ झालेला आहे भावनो. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर भेटूया भावनो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.